आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस आपला खूप छान आनंदाचा आणि सुखासमाधानाची जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. श्रावण महिन्यात खूप ताईचे खूप उपवास असतात. त्यामुळं आज आपण झणझणीत अशी साबुदाणा खिचडी कशी बनवतात ते बघूया. चला तर आता मग रेसिपीला सुरुवात करू. तर श्रावणी सोमवारला तिखट खिचडी जास्त कोणी खात नाही, पण बाकीचे पण उपवास असतात. त्यामुळं खिचडी पण बनवू शकतो आपण दुसऱ्या उपासाला. हे साबुदाणा मी रात्री भिजवून घेतलेलं होतं. त्यात मूठभर शेंगदाणे पण टाकून घेतलेले होते भिजवायला. चांगले भिजलेले आहे साबुदाणा. आणि हे 4 ते 5 हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आणि एक बटाटा मी साल काढून स्वच्छ धुवून त्याचे जाडसर काप करून घेतलेले आहे. आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे. गॅस ऑन करून त्यावर एक पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन गरम होताच त्यात 1 ते 2 चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही साजूक तुपात पण करू शकता. आणि तेल गरम झाल्यानंतर लगेच जी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली होती मिक्सरला ते टाकून घेतलेलं आहे. त्याचा कच्चेपणा जाऊस्तोवर आपण चांगलं फ्राय करून घेणार आहे मिरचीची. नंतर एक बटाटा किसून घेतलेला होता ते टाकून घेऊया. बटाट्याचं मी किसणीवरती जाडसर किस करून घेतलेलं आहे. एकदम बारीक नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. तुम्ही याचे बारीक बारीक काप पण करून टाकू शकता, पण अशा प्रकारे किस टाकलं ना लगेच तेलामध्ये परतून घेतल्यानंतर लगेच शिजतात. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. आपले बटाटे पण चांगले शिजतील. झाकण काढून बघूया आपले बटाटे शिजले की नाही. चांगल्या प्रकारे बटाटे शिजलेले आहे, कारण किस आहे बारीक त्यामुळं लगेच बटाटे शिजून जातात. त्यानंतर जे साबुदाणा आणि शेंगदाणे भिजून घेतलेले होते ते टाकून घेऊया. तुम्हाला उपासाला जिरं चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिरं पण टाकू शकता. आणि हे चांगलं एकजीव करून घेऊ. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं साखर टाकून घेतलेलं आहे मी 1 ते 1.5 चमचा. परत मिक्स करून घेऊया. हिरवी मिरची बारीक कट करून टाकण्यापेक्षा अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून तुम्ही हिरवी मिरची खिचडीमध्ये टाकून बघा. खूप छान होते आणि सगळीकडे मिरची लागते. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली एकदम मोकळी मोकळी अशी खिचडी तयार झालेली आहे. आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. लगेच शेगडी बंद करून घेऊ. आपली खिचडी तयार झालेली आहे आणि सगळं मिक्स करून घेऊया. साबुदाण्याची खिचडी म्हणा किंवा उसळ म्हणा खाण्यासाठी तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप छान मोकळी आणि झणझणीत अशी आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे. साबुदाणा खिचडी सगळ्यांनाच बनवता येते, पण बनवायची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. तर अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा भिजवता तेव्हा मूठभर शेंगदाणे भिजवायला टाकायचे. आणि बारीक मिरची करून टाकायची आणि बटाट्याचं जाडसर किस करून टाकायचं एकदा. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.